रंगपंचमीच्या नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल जगवेंचर जीमध्ये। 25 मार्च 2019 सोमवारी नाशिकमध्ये झालेली साजरी रंगपंचमी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि सर्वात प्रथम आपण आलेलो आहोत श्री शनी चौकात, जी नाशिकातली सर्वात मोठी रहाड जिथं होती, शनी चौक मित्रमंडळ येथे। दुपारी विधिवत पूजा करून सुरू होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी आपण बघत आहोत की ती सुरू आहे। रंग उकळण्याचं काम चालू आहे आणि नंतर थोड्या वेळात पूजा करून हाय फ्रेंड्स, आपण पोहोचलो नाशिकच्या पारंपरिक जे रहाड महोत्सव होतो शनी गल्लीतला तिथे। आणि हे बघा, ह्या प्रकारे हा जो रंग आहे तो चालवला जातो। आणि आता हे किती वाजता ओपन होईल, कसं होईल, काय होईल? साधारण 1 वाजता पूजेला सुरुवात होईल। अच्छा। आणि 2:30 ते 3 वाजता धप्पा मारायला सुरुवात होईल। मित्रमंडळ राष्ट्रीय आखाडा तालीम संघ त्याच्यात सहभागी असून सर्व पंचवटी परिसरातील नागरिक नाशिककर याच्यामध्ये सहभागी होता। आणि या रहाड 19च्या रंगपंचमी महोत्सवामध्ये कोणत्या कोणत्या रहाडी? जुनी दामटलेन, दिवंदा चौक आणि शनी चौक। ठीक आहे, या प्रकारे माहिती पूर्ण आपल्या नाशिकच्या पारंपरिक रंगपंचमी महोत्सवाची। तर आपण बघा, या प्रकारचा हा रंग उकळून कालवून याच्यात टाकून मग याचं पूजन होऊन ही 3 वाजता ओपन होईल ना। 3 वाजता राडीचं महत्व म्हणजे या राडीत ही पेशवेकालीन रहाड आहे। ही साधारण 250 ते 350 वर्ष पूर्वीची रहाड आहे। आणि या राडीचं महत्व म्हणजे असं की याच्यात तुम्ही धप्पा जे म्हणतो आपण, धप्पा टाकल्यानंतर म्हणजे किंवा लहान पोरांना आंघोळ घातल्यानंतर लागत नाही, कुठल्या प्रकारचं स्किन खराब होत नाही आणि भरपूरशे काही अशा। आपण आता आलो तिवंदा चौकात। शनी चौकानंतर आपला जो रहाडीचा नाशिकचा जो पारंपरिक महोत्सव आहे त्याच्यानंतरची जी रहाड आहे ती तिवंदा चौकातली दिल्ली दरवाजाजवळची तर आपण बघितली बंद आहे। तिवंदा चौकामधले रहाडीचं महत्व असं की याची पूजा करून इथं उड्या मारल्या जातात। म्हणजे हे पाणी पवित्र पाणी म्हणून मानलं जातं। बरोबर, पेशवेकालीन ही रहाड आहे। गेले 300, 350, 400 वर्षापासून या रहाडीचा उत्सव कार्यक्रम चालू करतो आपण, म्हणजे चालू आहे। आणि परंपरानुसार ह्या राडीची पूजा केल्यानंतर याचं पाणी एक पवित्र पाणी होऊन जातं। ह्या पाण्याने आंघोळ केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची उष्णता बाधली जात नाही। त्या अंगावर जर काय असे लहान मुलांना काही त्रास होतो तो होत नाही। बरोबर, असं या राडीचं सर्व वैशिष्ट्य आहे। आपण घे पटकन सांग ऊर्जा नाही इकडे। आपण आता आलेलो आहोत जुनी तांबट लेन मधली रहाड तिथे। तर तिथे महत्व आपल्याला गुरुजी सांगतील। या राडीचं महत्व काय आहे नेमकं, सांगा गुरुजी। महत्व म्हणजे या राडीचं महत्व असे की ही पेशवेकालीन या राडीचं महत्व आहे। पूर्वी काळी नाशिक गुलशनाबाद असताना किती असे काही उत्सव होत नव्हते। बरोबर, म्हणजे शिवकाल आल्यानंतर 1674 ते 1818 या काळामध्ये सरदार नाशिक स्वतंत्र करण्यासाठी आलेले होते। सरदार लोकांच्या अखत्यारीतीमध्ये या राडी चालत होत्या। बरोबर, त्यानंतर सरदारकी गेल्यानंतर राडीच्या सरदार लोकांच्या आश्रित असणाऱ्या ज्या तालमी जे आखाडे होते त्या आखाड्यांच्या त्या ताब्यात आल्या। बरोबर, आज ते मंडळांच्या ताब्यात सार्वजनिक। बरोबर,
अशा प्रकारे संपूर्ण जल्लोषामध्ये सर्व नाशिककरांनी आपली रंगपंचमी साजरी केली आणि हा रंगपंचमीचा महोत्सव एकदम आनंदात पार पडला। त्यामुळे सर्व नाशिककरांचे धन्यवाद, सर्व मित्रमंडळांचे धन्यवाद। नाशिकची पारंपरिक संस्कृती जपणाऱ्या या रहाड महोत्सवाला यशस्वी करणारे सर्व मित्रमंडळांचे धन्यवाद, सर्व नाशिककरांचे आभार। मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जगवेंचर जी, धन्यवाद।